श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. कहाणी सोमवारच्या शिवामुठीची. आटपाट नगर होतं. नगरात एक राजा होता. राजाला 4 सुना होत्या. त्यातल्या 3 सुना आवडत्या होत्या आणि 1 सून नावडती होती. आवडत्या सुनांची तो चांगली बडतास्त ठेवत असे. नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं देत असे. तिला गुरांच्या गोट्यात राहायला सांगून गुरे राखण्याचं काम दिलं. पुढं श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ह्या राणीची आणि नागकन्या देवकन्या यांची भेट झाली. तिने त्यांना विचारलं, बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो. शिवामूठ वाहतो. यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीत जातं. मुलं बाळं होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून. तुमच्याबरोबर येते. त्यांच्यासोबत देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसावसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायानो वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं? मूठची मूठ तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फुलं घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानी शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ शिवपिंडीवरती व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमष्ट खाऊ नये. दिवसा झोपू नये. उपवास नाही निभावला तर दूध प्यावं, फळं खावी. संध्याकाळी अंघोळ करावी. देवाला बेल वाहावा आणि शांतपणे जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव आणि 5वा सोमवार आला तर सातूही शिवामुठी करता व्हावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्या यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपास केला. जावानंदांनी उष्टमष्ट पान दिलं. ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरात भावा, नंदा जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जवाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत. काटे कुठे आहेत. साप वाघ आहेत. तिथं माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटत नव्हतं. ह्यांना काटे कुठे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल काय माहिती. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या यासह ते लहानसं मंदिर सोन्याचं झालं. खांब रत्नजडीत झाले. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंध फुलं वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तिने शिवामूठ वाहिली. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. त्याने तिला दागिने ल्यायला दिले. खुंटीवर मुकुट ठेवून तळं पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझा मुकुट देवळातच राहिला म्हणून देवळाकडे आणायला गेला. तिथे एक लहान देऊळ होतं. त्यात एक पिंडी होती. वर त्यांनी केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर मुकुट होता. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली. त्याने तुम्हाला दर्शन दिलं. राजाने सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर भगवान प्रसन्न झाले तसा तुम्हा आम्हांना हो ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.